आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ऋषी 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 उठ, वाजलेत किती? हॅलो कमळे, काय? कोण कमळी? अरे मी आहे, तुझी वहिनी राधिका। हो 2 दिवस घराच्या बाहेर काय राहिला, घरातली माणसं सगळ्यांना विसरला काय रे? आवाजावरून पण नाही ओळखलंस? मी का नाही आवाज ओळखणार? तुझा वेडी आहेस का तू? आय टेल यू व्हॉट हॅपन्ड. सो द थिंग इज, मी झोपलेलो ना, तर तेवढ्यात तू आलीस. मी झोपलेलो होतो, तू आलीस? राहू दे. तसं पण आजकाल तुमचे पाय घरात टिकतायत कुठे? हा हा कॅमेरा उचलायचा आणि भटकत राहायचं, मग रात्री यायचं आणि उशिरापर्यंत झोपून राहायचं. हेच चाललंय नाही का? आणि काय रे, आता कोणत्या तरी मुलीचं नाव घेतलेलं सुटल्या उठल्या. कोणाचं नाव घेतलेलंस? बोल ना. काही नाही ग, तू काय सकाळी सकाळी इंटरोगेशन करतेस? एवढं साहेबात आवलाय का तुला? काही झालं नाही, आय एम गुड, एव्हरीथिंग इज फाईन. आणि तुला जर का इंटरोगेशन करायचं असेल ना, तर तुझ्या नवऱ्याचं कर जाऊन. नाही काय, आजकाल त्याचे पाय घरात टिकत नाहीत. मी मला दिसलं ते बोललो, मला का मारतीस? काय बोलतोयस तू? आमच्या नवरा बायकोंमध्ये तू भांडणं लावू नकोस. हा मी बिचारा माझा नवरा त्या प्रोजेक्ट साठी दिवस रात्र राबत होते, हे माहितीये ना तुला? वेणी, तू आहेस म्हणून हे सगळं शक्य झालं. तुझ्यासारखी बायको मिळाली यासाठी किमान 10 वेळा थँक्यू म्हणायला पाहिजे तो देवाला. अरे तू काय बोलत बसलायस? वाजलेत किती माहितीये का तुला? ब्रेकफास्ट टेबलला यायचंय की नाही? आई यायच्या आधी 5 मिनिटं राहिले. तू हो पुढे, त्या मोग्यांबाला सांभाळ, मी येतो. अरे काय बोलतोयस तू? कोणीतरी ऐकलं तर तुझ्या आधी माझा जीव घेतील. घेऊ दे, तू सांभाळ. आई यायच्या आधी प्लीज लवकर ये, आज लवकर ये. मग रोहित, रिसोर्टचं काम कसं चाललंय? ऋषी परत आलाय ना? त्यांनी काही अपडेट्स दिले की नाही? ऋषी मला अपडेट देणार? अरे बाबा, कुठे आहेस तू? मला सांग, ऋषीने आतापर्यंत कधीतरी स्वतःहून बिझनेस मध्ये लक्ष घातलंय का? नाही ना. हे बघ, त्याला त्याची फोटोग्राफी, त्याचे पुस्तक आणि त्याचा रिसर्च, या पलीकडे सुद्धा एक जग असतं त्याला माहिती तरी आहे का? पण डोंट वरी, मी राजन काकांना कॉल करून रिसॉर्टचे सगळे अपडेट्स घेईन. पण असू दे रे. अरे आपल्या घरामध्ये निदान एक तरी माणूस त्याच्या मनासारखं जगतोय, जगू दे ना त्याला. आणि अरे अजून लहान आहे रे तो, घेईल तो बिझनेस मध्ये पण इंटरेस्ट घेईल. पण बिझनेसच्या कामामध्ये गुंतल्यामुळे त्यांनी त्याची फोटोग्राफी आणि इतर छंद सोडून द्यावेत असं मला नाही वाटत रे. हा, आता तुझ्या आईला हे कोण समजावणार हा प्रश्न आहे. मी काय म्हणतो, तू एकदा त्याच्याशी बोलून बघ ना. बाबा, मला सांग, आतापर्यंत आईचं तरी त्यांनी कधी ऐकलंय का? अरे मग मी कोण आहे? आणि फ्रँकली स्पीकिंग, मी आता त्याला सांगून सांगून कंटाळलोय आणि मला आता माझा वेळ वाया सुद्धा घालवायचा नाहीये. आणि हे बघ बाबा, बिझनेसमध्ये प्रॅक्टिकली वागावंच लागतं, इमोशनली वागून निभाव लागत नाही. आज त्याच्या खिशामध्ये पैसा आहे ना, म्हणून हे सगळं चाललंय, फोटोग्राफी वगैरे. ज्या दिवशी पैसे नसतील मग कळेल. अहो ऋषी कुठे? राधिका, मी तुला विचारते, ऋषी कुठे आहे? ते काल रात्री उशिरा आले ना घरी, दमलेत बिचारे, येतीलच इतक्यात. प्राजक्ता, आले आले आले. सॉरी मला उशीर झालाय थोडा. खाली ठेव, खाली ठेव. ही पद्धत आहे खाण्याची? सॉरी आई. आणि उशीर होतोच कसा?
वेळेत उठून मोबाईल बाजूला ठेवून कामं केली तर उशीर होण्याचा प्रश्नच येणार नाही. या घरात आपण ब्रेकफास्ट एकत्र खातो हे मला पुन्हा सांगायला लावू नकोस. गुड मॉर्निंग मॅडम. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हो सर, हा. हे काय सुरू आहे? एवढं बटर डॉक्टरनी तुम्हाला नाही म्हणून सांगितलंय काय मॅडम? सतीश, काय चाललंय हे? डॉक्टरांनी काय सांगितलंय? अगं हो, पण नाही नाही खायचंच नाहीये, ठेवा ते खाली. अरे. तुम्हाला हे खायचंय, हे स्पेशल बनवलेला डाएट फूड. साहेबा, हा मॅडम. त्या रिसॉर्टचं काय अपडेट? हा मॅडम, ते सगळं व्यवस्थित सुरू आहे. म्हणजे आपलं जसं डिस्कशन झालंय त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी पाईपलाईन मध्ये आहेत. मी राजन सरांशी बोलून घेतलंय. म्हणजे काही लँड ॲक्वायर झाली आहे, काही लँड ॲक्वायर व्हायची आहे, पण सगळं प्रोसेसमध्ये आहे. आणि व्हॉट अबाउट ऋषी? तो कसा वागला तिथे? साहेबा, मी तुला त्याच्याबरोबर पाठवलंय, पण मला त्याच्या सवयी माहिती आहेत. तिथल्या लोकांमध्ये मिसळायचं, त्यांच्याशी मैत्री करायची, त्यांना मदत करायची. त्याच्या याच सगळ्या सवयींचं मला खूप टेन्शन येतं. हो, तुमचं बरोबर आहे मॅडम. पण मी स्वतः तिथं होतो ना, त्यामुळे असं काही घडलंच नाही. म्हणजे असं फोटो काढायला जायचं आणि लगेच रिसॉर्टवर जायचं. हा, एकदम कडक कोड बंदोबस्तात होता तो. हा, हो, म्हणजे काहीच असं घडलं नाही. आता तुम्हाला काय सांगू मॅडम, ऋषीने काय काय केलंय तिथं हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही त्याचं काय कराल ते करालच हो. पण माझं काय, या गरीबाला रस्त्यावर यायची वेळ यायची. ए नायशा, चल. नायशा, हाय. हॅलो. अरे काय झालंय? काकाशी कट्टी? ए, तू मला काय बोलला होतास? हा, की तू माझ्यासाठी बार्बी डॉल घेऊन येशील. मग कुठे आहे माझी डॉल? मग बरोबर आहे. तू बरोबर, तू म्हणाली होतीस मला, मी पण म्हणालो होतो तुला. पण मला सांग, एका बार्बी डॉलला एक बार्बी डॉल कशी गिफ्ट करणार? म्हणजे आमची नायशा काय बार्बी डॉल पेक्षा कमी आहे का? ए प्लीज हा, मला वेडी बनवू नकोस. मी काय लहान नाही आता. हे बघ, हे तू असं करतेस. आता म्हणतेस मी लहान नाहीये, मग म्हणतेस मला बार्बी डॉल पाहिजे. तू ना मला खूप कन्फ्यूज करतेस नायशा. मी आजीला नाव सांगणार आहे तुझं, की तू तिला मोग्या म्हणत असते. हे बघ, असं काही करायचं. तुम्ही आजकालची मुलं ना जाम डॅम्बिस असतात. असं काही करायचं नाहीये, हे आपल्यातलं सिक्रेट आहे. ओके, तू जर डॉल आणलीस तर मी नाही सांगणार. डील. थँक्यू, युअर माय फेवरेट काका. आता लगेच फेवरेट काका. डॅम्बिस. चला, नाही तर मोगॅम्बो पनिश करेल. चला.